नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर आज आपण 6 आणि 7 एप्रिल 2026 च्या खूप महत्त्वाच्या चालू घडामोडी पाहत आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला पहिला प्रश्न आहे, तर महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? तर त्यांचे नाव आहे आपल्या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार। तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती देखील पाहूयात। तर महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणाऱ्या पहिल्या महिला सुनेत्राताई अजित पवार ठरल्या आहेत। तर एप्रिल 2026 मध्ये पुणे येथील म्हाळुंगे बालेवाडी क्रीडा संकुलामध्ये झालेल्या विशेष सर्वसाधारण सभेमध्ये त्यांची ऐतिहासिक बिनविरोध निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे खो खो संघटनेचे अध्यक्षपद भूषवणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत। तर महत्त्वाचे तपशील आपण पाहून घेऊयात। नाव आहे सुनेत्रा अजित पवार, उपमुख्यमंत्री आहेत त्या, आणि ऐतिहासिक निवड तर महाराष्ट्र राज्य खो खो संघटनेच्या इतिहासामध्ये अध्यक्षपदी बिनविरोध निवड होणाऱ्या पहिल्या महिला, आणि निवड प्रक्रिया तर अध्यक्षपदासाठी एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवड बिनविरोध झालेली आहे। यानंतर पार्श्वभूमी, तर यापूर्वी हॉकी आणि रायफल असोसिएशन मध्ये महिला अध्यक्ष होत्या, मात्र खो खो क्षेत्रामध्ये हा बहुमान पहिल्यांदाच त्यांना मिळाला आहे। यानंतर दुसरा प्रश्न, भारत जनगणना 2027 चे ब्रँड अँबॅसेडर पदी नुकतीच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, सुदर्शन पटनायक यांची। कोणाची? तर सुदर्शन पटनायक। तर विद्यार्थी मित्रांनो, आगामी भारत जनगणना 2027 साठी प्रसिद्ध वाळू कलाकार सुदर्शन पटनायक यांची ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर केंद्रीय गृह मंत्रालयाने त्यांची निवड केली असून ते आपल्या अनोख्या वाळू कलेद्वारे जनगणनेचे महत्त्व आणि जनजागृती पसरवण्याचे काम करणार आहेत। तर महत्त्वाचे मुद्दे सर्वांनी लक्षात ठेवा। तर ब्रँड अँबॅसेडर सुदर्शन पटनायक, तर विद्यार्थी मित्रांनो ओडिशाचे कलाकार आहेत ते, आणि नियुक्ती केंद्रीय गृह मंत्रालयाद्वारे, आणि याची वैशिष्ट्य काय आहेत? तर हे आपल्या भारताचे पहिले पूर्णपणे डिजिटल जनगणना अभियान असणार आहे। यानंतर विद्यार्थी मित्रांनो उद्देश सर्वांनी लक्षात ठेवा। तर वाळू शिल्पाच्या माध्यमातून लोकांमध्ये जनजागृती करणे आणि सहभागाला प्रोत्साहन देणे, आणि याची पार्श्वभूमी आहे सुदर्शन पटनायक यांना 2014 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे। यानंतर तिसरा प्रश्न, राष्ट्रकुलच्या नवीन महासचिव पदी कोणाची निवड करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शर्ली बॉचवे यांची। कोणाची? तर शर्ली बॉचवे। तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रकुल म्हणजेच कॉमनवेल्थच्या नवीन आणि 7व्या महासचिव शर्ली आयोरकोर बॉचवे या आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, त्यांच्याबद्दल आपण काही महत्त्वाची माहिती देखील पाहून घेऊयात। तर पदभार तर त्यांनी 1 एप्रिल 2025 रोजी बॅरोनेस पॅट्रिशिया स्कॉटलंड यांच्याकडून अधिकृतपणे पदभार स्वीकारलेला आहे। तर पहिली आफ्रिकन महिला, तर हे पद भूषवणाऱ्या त्या आफ्रिकेतील पहिल्या महिला ठरल्या आहेत। तर त्यांची पार्श्वभूमी, तर महासचिव होण्यापूर्वी त्यांनी घाना देशाच्या परराष्ट्र व्यवहार आणि प्रादेशिक एकात्मता मंत्री म्हणून काम देखील पाहिले आहे। यानंतर चौथा प्रश्न, जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिवस साजरा केला जातो। तर याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहूयात। तर जागतिक आरोग्य दिवस दरवर्षी 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो। तर महत्त्वाचे मुद्दे पाहूयात। उद्देश आहे जागतिक आरोग्याविषयी जनजागृती करणे व आरोग्य समस्यांकडे लक्ष वेधणे, आणि याचा इतिहास, तर जागतिक आरोग्य संघटनेची म्हणजेच WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली। त्यानिमित्त 1950 पासून हा दिवस साजरा केला जात आहे। तर विद्यार्थी मित्रांनो 2026 ची संकल्पना काय आहे? तर आरोग्यासाठी एकत्र विज्ञानासोबत अशी संकल्पना आहे, आणि दरवर्षी WHO कडून या दिवशी एका
विशेष आरोग्य विषयावर लक्ष केंद्रित केले जाते. यानंतर विद्यार्थ्यांनो 5वा प्रश्न, IOS सागर मिशन कोठून फ्लॅग ऑफ झाले आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, मुंबईहून. कोठून? तर मुंबईहून. तर विद्यार्थी मित्रांनो, IOS सागर म्हणजे इंडियन ओशन शिप सागर 2026 हे महत्त्वाचे मिशन मुंबई येथून फ्लॅग ऑफ सुरू करण्यात आले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्या उपस्थितीमध्ये INS सुनेना या जहाजाला हिरवा झेंडा दाखवून या मोहिमेची सुरुवात केलेली आहे. त्यानंतर 6वा प्रश्न, नमो ड्रोन दीदी योजनेमध्ये सर्वाधिक महिला प्रशिक्षणार्थी असलेले राज्य कोणते आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन सी, ते आहे कर्नाटक हे राज्य. कोणते राज्य? तर कर्नाटक. तर विद्यार्थी मित्रांनो, नमो ड्रोन दीदी योजनेअंतर्गत ड्रोन पायलट म्हणून प्रशिक्षण घेतलेल्या महिला स्वयं सहाय्यता गटांची सर्वाधिक संख्या कर्नाटक राज्यामध्ये आहे आणि या योजनेचा उद्देश आहे ग्रामीण महिलांना कृषी सेवांसाठी ड्रोन तंत्रज्ञान पुरवून सक्षम करणे असा. यानंतर 7वा प्रश्न, भारतीय नौदलाची INS अरिदमन काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन सी, अणुऊर्जेवर चालणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे ही. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर INS अरिदमन ही भारतीय नौदलाची तिसरी स्वदेशी बनावटीची आणि अत्यंत प्रगत आण्विक संचलित बॅलिस्टिक मिसाईल पाणबुडी आहे. तर अरिहंत श्रेणीतील ही पाणबुडी 83 मेगावॅटच्या अणुभट्टीवर चालते व ती समुद्राच्या तळाशी राहून शत्रूवर अण्वस्त्राचा मारा करू शकते, ज्यामुळे आपल्या भारताची सागरी सुरक्षा अधिक मजबूत झालेली आहे. यानंतर 8वा प्रश्न आपण पाहून घेऊयात. तर खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? तर याचे योग्य उत्तर ऑप्शन बी, कर्नाटकने जिंकले आहे. कोणी? तर कर्नाटक. तर विद्यार्थी मित्रांनो, छत्तीसगडमधील रायपूर येथे संपन्न झालेल्या पहिल्या खेलो इंडिया ट्रायबल गेम्स 2026 चे विजेतेपद कर्नाटक या राज्याने नुकतेच पटकावले आहे आणि कर्नाटकने एकूण 23 सुवर्ण पदके, 8 रौप्य पदके आणि 7 कांस्य पदकांसह अव्वल स्थान मिळवून ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वांनी लक्षात ठेवा, एकूण 23 सुवर्ण पदके जिंकली आहेत. यानंतर ट्रायबल गेम्स 2026 चे मुख्य तपशील काय आहे? तर विजेता आहे कर्नाटक, उपविजेता आहे ओडिशा. 21 सुवर्ण पदके जिंकले आहेत उपविजेते ओडिशाने आणि तिसरे स्थान आहे झारखंड. तर झारखंडने 16 सुवर्ण पदके जिंकली आहेत. तर सर्वात जास्त सुवर्ण पदके कोणी जिंकले? तर कर्नाटकने एकूण 23 सुवर्ण पदके जिंकले आहेत. यानंतर स्थळ तर रायपूर छत्तीसगड आणि विशेष कामगिरी तर कर्नाटकच्या जलतरणपटू माणिकांता एल यांनी 8 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक जिंकले आहे. तर सिद्धी समुदाय तर कर्नाटकच्या सिद्धी समाजातील कुस्तीपटूंनी देखील उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदके मिळवली आहेत. यानंतर आपण 9व्या प्रश्नाकडे वळणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आरोग्य बळकट करण्यासाठी कोणती नवीन मोहीम सुरू करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, माझे गाव आरोग्य संपन्न गाव. ठीक आहे, सर्वांनी लक्षात ठेवा, काय तर माझे गाव आरोग्य संपन्न गाव. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामध्ये ग्रामीण आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम आणि रोगमुक्त करण्यासाठी माझं गाव आरोग्य संपन्न गाव हे नवीन आणि महत्त्वाकांक्षी अभियान 1 एप्रिल 2026 पासून राज्यभर सुरू झाले आहे आणि या अभियानाची प्रमुख वैशिष्ट्ये आपण पाहून घेऊयात. तर याचा उद्दिष्ट आहे ग्रामीण जनतेला त्यांच्या उंबरठ्यावर दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे आणि आरोग्य हा केवळ उपचारांचा भाग न ठेवता ती एक व्यापक लोक चळवळ बनवणे. यानंतर 10वा प्रश्न, भारतीय नौदलामध्ये नुकतीच समाविष्ट झालेली तिसरी अण्वस्त्रधारी पाणबुडी कोणती आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, INS अरिदमन असे तिचे नाव आहे. काय तर INS अरिदमन.
तर विद्यार्थी मित्रांनो, भारतीय नौदलामध्ये नुकतीच एप्रिल 2026 मध्ये समाविष्ट झालेली तिसरी स्वदेशी अण्वस्त्रधारी पाणबुडी INS अरिदमन ही आहे. तर ही पाणबुडी विशाखापट्टणम येथील शिप बिल्डिंग सेंटरमध्ये तयार करण्यात आली असून ती INS अरिहंत 2016 आणि INS अरिघात ऑगस्ट 2024 नंतरची भारताची तिसरी अरिहंत वर्गातील बॅलिस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, 11वा प्रश्न. तर हा प्रश्न आपला दिनविशेषवर आधारित आहे. तर अंधत्व प्रतिबंध सप्ताह कधी पाळला जातो? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, 1 ते 7 एप्रिल दरम्यान हा सप्ताह पाळला जात असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या भारतामध्ये दरवर्षी 1 ते 7 एप्रिल या कालावधीमध्ये अंधत्व प्रतिबंध सप्ताह पाळला जात असतो आणि हा सप्ताह डोळ्यांच्या आरोग्याविषयी जनजागृती करण्यासाठी, अंधत्वाची कारणे टाळण्यासाठी आणि नियमित नेत्र तपासणीचे महत्त्व पटवून देण्यासाठी साजरा केला जातो. तर महत्त्वाची माहिती पाहूयात आपण शॉर्टमध्ये. तर याचा उद्देश काय आहे? तर मोतीबिंदू, ग्लुकोमा, काचबिंदू यांसारख्या टाळता येण्यासारख्या अंधत्वाबद्दल जागरूकता निर्माण करणे. आणि आयोजक तर आपल्या भारतामध्ये नॅशनल सोसायटी फॉर प्रिव्हेन्शन ऑफ ब्लाइंडनेस द्वारे अनेक कार्यक्रम आयोजित केले जात असतात. यानंतर 12वा प्रश्न. आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस कधी असतो? तर विद्यार्थी मित्रांनो, याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 6 एप्रिल दिवशी हा दिवस साजरा करण्यात येत असतो. कोणता दिवस? तर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस. तर विद्यार्थी मित्रांनो, याविषयी आपण शॉर्टमध्ये महत्त्वाची माहिती पाहून घेऊयात. तर आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस दरवर्षी 6 एप्रिल रोजी साजरा केला जातो आणि या दिवसाला विकास आणि शांततेचा आंतरराष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणूनही ओळखले जाते. तर याचा उद्देश काय आहे? खेळ आणि शारीरिक हालचालींमधून जगभरामध्ये शांतता, विकास व सामाजिक बदलांना प्रोत्साहन देणे. आणि याची सुरुवात कशी झाली? तर युनायटेड नेशन्स द्वारे हा दिवस घोषित करण्यात आला आहे. आणि याचा इतिहास काय आहे? तर 1896 मध्ये एथेन्स मध्ये पहिल्या आधुनिक ऑलिम्पिक खेळांची सुरुवात 6 एप्रिल रोजी झाली होती. तर त्या ऐतिहासिक संदर्भावरून हा दिवस निवडला गेला आहे. तर टिप सर्वांनी लक्षात ठेवा. तर आपल्या भारतामध्ये राष्ट्रीय क्रीडा दिवस 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खालील प्रश्न मी स्पेशली तुमच्यासाठी ठेवलाय आणि हा प्रश्न खूप जास्त महत्त्वाचा आहे. तर सर्वांनी या प्रश्नाचे उत्तर मला आपल्या कॉमेंटमध्ये कळवायचं आहे. तर प्रश्न पाहूयात. मुंबई महापालिकेच्या म्हणजेच BMCच्या पहिल्या महिला प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर सर्वांनी योग्य उत्तर आपल्या कॉमेंटमध्ये कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे देखील सर्वांनी सांगा. आणि जाता जाता सर्वांनी या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला भेटूयात आपण नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.